मालेगाव तालुक्यातील तिवडी येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। या चौघांची हत्या झाली की आत्महत्या हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र या घटनेमुळे तिवडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तिवडी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संतोष बकाल, त्यांची पत्नी व 2 चिमुकल्यांसह मुलांचा मृत्यू झाला आहे। मुलांना विहिरीत टाकून संतोष यांनी टॉवरला गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तरी हा आत्महत्येचा प्रकार की घातपात याचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत। मृत महिलेच्या भावाने घातपाताचा आरोप केला असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। मृत इंद्रायणी बकाल यांचे भाऊ सुधाकर इंगोले यांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे। संतोष बकाल यांना सख्या भावाकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या व त्याचे रेकॉर्डिंगही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणी पूर्वी अनेकदा पोलिसात तक्रारी दिल्याचे सांगत निपक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। इंद्रायणी संतोष बकालचा भाऊ आहे, माझी बहीण आहे धाकटी। याला किडनॅप करून मेहकर नेलू याच्यापासून बॉन्ड लिहून घेतला। पुऱ्या बॉन्डवर यानं सह्या घेतली। माझी जमीन राहिली म्हणून याची जमीन एक गुंठाही याच्याकडे राहिलेला नाही। 15 वर्ष झाले हा पाहुणा माझा बहीण आणि माझी भाऊजी हे जमीन वाहत होते। हे 2 महिना झाला, 2 महिने झाले की याच्याकडून पैसे घेत जाय, नाही तर तुला जीवानं मारतो। पाहुणे बसवत जात जाय, मीटिंग भरवत जात जाय, तो काही राहिलं नाही म्हणलं तरी म्हणे तू जीव घेतो, नाही तर तुला विहिरीत टाकतो, नाही तर विहिरीत भरतो। अशी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे याच्यात 3 जण लोक आहेत। याचा भाऊ, संतोषचा भाऊ, त्याची बायको आणि त्याचं पोरग आणि त्याची सासू, याचे 4 लोक आहेत। यायचं सगळं खरोखाच याच्यात हात यायचा। तुमचं म्हणणं आहे की याच्या अगोदरही 4 ते 5 रिपोर्ट त्याच्या नावाचे दिलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये। तुमचं म्हणणं हे आत्महत्या नसून घातपातच आहे, 100% घातपात आहे। याच्या अगोदरही 4 ते 5 वेळेस त्याच्या नावाचे स्वतः रिपोर्ट दिलेले आहेत। माझ्या वडिलांनी सुद्धा दिलेला आहे त्याच्या नावाचा रिपोर्ट, माझ्या बहिणीनं सुद्धा दिलेला आहे। 8-15 दिवसाच्या अगोदरची गोष्ट ही आहे, ही लय गोष्ट दिवस पण झाले नाहीत। आता 8-15 दिवसा अगोदर तिला मारलं पण त्यानं। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। 4ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर सत्य स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिली। या घटनेमुळे तिवडी गावासह संपूर्ण मालेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। आज तिवळीला 4:30 वाजता पोलीस स्टेशनला खबर मिळाली पोलीस पाटलामार्फत की तिवळी शिवारामध्ये एका विहिरीमध्ये 3 मृतदेह मिळाले आहे आणि एक मृतदेह हा तिथं जो टॉवर आहे त्या टॉवरला मिळालेला आहे। तो मृतदेह त्यांनी काढून घेतला आणि नंतर विहिरीची पाहणी केली असता विहिरीमध्ये एक मुलगी आणि एक छोटा मुलगा आणि एक म्हणजे स्त्री जातीचं प्रेत असे 3 प्रेते मिळून आले। त्यांना सुरक्षितपणे त्यांनी वर काढलेलं आहे आणि नंतर तिथून मर्चुरीमध्ये इथे आणलेले। ही घातपात आहे की काय आत्महत्या? कुठलाही आता या संदर्भामध्ये कुठलंही काही बोलता येणार नाही, कारण सदर प्रेत हे मर्चुरीमध्ये ठेवलेले असल्यामुळे आणि माननीय वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्यामार्फत जेव्हा तपासणी होईल तर त्यावरच आपल्याला निष्कर्ष काढता येईल। प्राथमिक अंदाज काही? प्राथमिक कुठलाही अंदाज आता वर्तवणं शक्य होणार नाही, कारण जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत कुठलाही अंदाज व्यक्त करता येणार नाही।